जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रतीक ग्राफिक्सवर. तर आज आपण भागवत एकादशी निमित्त बॅनर तयार करणार आहोत. तर हे बॅनर तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि ZRचे हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे. या दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून हे दोन्ही ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या, किंवा हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आणि मटेरियल आपली झिप फाईल जे आहे ते पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून झिप फाईल डाउनलोड करून घ्यायची आणि ZRचर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करून झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघा. पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे आपलं भागवत एकादशीचं फोल्डर ओपन झालेलं आहे मित्रांनो. तर फोल्डर ओपन झाल्यानंतर इथे एक PLP फाईल दिलेली आहे. ती PLP फाईल आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये ॲड करायची. त्यासाठी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल, तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे. .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये आपली PLP झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली होती ते फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. ओपन अँड ॲड या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे आपली PLP फाईल ओपन झालेली आहे. तर तुम्ही इथे तुमचं नाव पण टाकू शकता. काही अशा प्रकारे टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथे पहिल्यांदा 2 डॉट देऊन द्यायचे. त्यानंतर इथे वरती क्लिक करून इथे कॉपी करायचं आहे. इथे तुमचं नाव टाईप करून घ्यायचं आहे. मराठी कीबोर्डमध्येच टाईप करायचं आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. याची साईज थोडीशी वाढवून घ्यायची आहे. काही अशा प्रकारे इथे टेक्स्ट असं सेट करून घ्यायचं. त्यानंतर इथे फोटो ॲड करायचा असेल तर तुम्ही तुमचा फोटो पण ॲड करू शकता. एक बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला एक फोटो, एका फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं. त्यानंतर तो फोटो इथे ॲड करून घ्यायचा काही अशा प्रकारे. बॅकग्राऊंड जर रिमूव्ह तुम्हाला करता येत नसेल मित्रांनो, तर बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आलेला आहे. तिथून तो व्हिडिओ तुम्हाला आय बटनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर हे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे फोटोचं. बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर आपला इमेज असा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर याची थोडीशी साईज कमी करून अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर हे बॅनर गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करून डिफॉल्टला आर्टावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आणि नवीन आला असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंग आपल्या चॅनलवरती शिकवत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.